पटकन आता आपण चर्चेसाठी परत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचतोय। मकरंद मुळे, याच बंगालच्या अनुषंगाने आपल्याला आसामचीही चर्चा करायची आहे। आसाममध्ये काँग्रेस अनपेक्षितरित्या का अपेक्षितरित्या याच पद्धतीच्या आत्ताच्या परफॉर्मन्स पर्यंत पोहोचली आहे। असं आहे की आसामच्या निवडणुकांचे निकाल भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा जिंकणार हे निश्चित झालं होतं। कारण त्याच्याकरता परत हे निश्चित झालं होतं याचं कारण असं आहे की काँग्रेस हे ठीक आहे की प्रवक्ता म्हणून पक्षाचा धोरणकर म्हणजे समर्थक म्हणून भूमिका मांडणं वेगळं आहे, परंतु जिथं निवडणूक आहे तिथं काय तिथले कार्यकर्ते, तिथले नेते, तिथले समर्थक यांना वेगवेगळ्या प्रकारचं पाठबळ द्यावं लागतं, वैचारिक संघटनात्मक पाठबळ द्यावं लागतं, एक ठोस भूमिका घ्यावी लागते। परत एकदा काँग्रेस नेतृत्व ह्याच्यात कमी पडतंय का? प्रत्येक निवडणूक काँग्रेसला ही संधी देते की आपल्याकडे काय नेमकं कमी पडतंय आणि काय आधारे आपण आपल्या निवडणुकीमुळे आपण जे म्हणालात त्या अनुषंगाने पटकन विचारतो संध्या सवालाखेंना। संध्या सवालाखे, आत्ताच्या घडीला पश्चिम बंगालच्या पराभवामुळे राहुल गांधी आपल्या पराभवाच्या निवडणुकींच्या पराभवाचं शतक पूर्ण करणार आहेत। वारंवार देशामध्ये जेवढे हे चालू आहे ना, राहुल गांधींचं अपयश नाही आहे। ही जी आमचा थेट आरोप आहे, ही जी वोट चोरी आहे आणि मत ज्या पद्धतीने गायब केले जातात हे खरं त्याचं सत्य आहे। राहुलजी हे कालही जिंकलेले होते, आजही जिंकलेले आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस सत्य मात्र देशाच्या समोर येणार आहे। एक दिवस सत्य समोर येईल असं म्हणून काँग्रेस स्वतःची समजूत काढतेय का माधवराव? चांगलं, त्यांना फक्त एक आठवण करून द्या, 1984 मध्ये राजीव गांधी 414 खासदार घेऊन लोकसभेत आले होते आणि 1989 मध्ये त्यांचे 414 वरून ते 200च्या आसपास आले। आता त्याची कारण त्यांनी कधीच शोधली नाहीत, त्याच्याबद्दल त्यांना कधी काही वाटलं नाही। बरं, त्यावेळेला तर वोट चोरी वगैरे काही नव्हतं, आम्ही कोणीच नव्हतो, जनतेने त्यांना नाकारलं, जनता त्यांना नाकारते, पण जनता मूर्ख आहे असं यांचं मत आहे। जाऊ दे, मला त्यांच्या काँग्रेसच्या भूमिकेबद्दल आणि काँग्रेसच्या मानसिकतेबद्दल काही न बोलणं हे सगळ्यात चांगलं आहे। माधवराव, याच चर्चेला पुढे नेतो, पटकन आकडे कसे बदलतायत ते सांगतो। थोड्या वेळापूर्वी 124 पर्यंत गेलेला भारतीय जनता पक्ष आत्ताच्या घडीला 123 पर्यंत आलाय। तृणमूल 119 आहे। काँग्रेस जी 3 वर होती ती घसरून 2 वर आलेली आहे, अन्य 3 वर आहेत। चंद्रकांत बोसगर, चर्चेच्या अनुषंगानं आपल्याला माहिती पोहोचली आहे का की डावे नक्की काय करतायत बंगालमध्ये? डावे निश्चितपणाने मागच्या 5-7 वर्षापासून मी अगोदर पण सांगितलंय की निश्चितपणाने लोकांचे प्रश्न घेऊन आंदोलन वगैरे मध्ये त्यांचा हिस्सेदारी असतो, ते सतत पुढे असतात। आणि आता या निवडणुकीमध्ये पण आपण जर बघितलं तर 22 जे तरुण लोकांना आम्ही यंदा संधी दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या प्रचारामध्ये दिसत होती आणि निश्चितपणाने मला आशावादी आहे निश्चितपणाने, आणि हे दिसतंय चित्र हे नक्कीच बदलणार असं वाटतंय। आपण असं अद्यापही आशावाद बाळगून आहात। मला पटकन सोमेन मुखर्जी यांच्यापर्यंत जायचंय। सोमेन, काय परिस्थिती बदललेली ताजी माहिती येते? ईसीआय रिझल्ट मध्ये पहिल्या टप्प्याचा यावर टोटल 10 जागेचे निकाल दिसते, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष 8 जागेमध्ये आघाडीवर आणि आता मी सध्या ओपन कडून पाहिली तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी 8ही जागा आघाडीवर, एआयटीसी फक्त 1 जागा आघाडीवर आणि एक गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा म्हणून दार्जिलिंगचे पक्ष आहे त्यांनी 1 जागेवर आघाडीवर घेतलेला आहे आणि ही 8 जी जागा भाजपने आघाडीवर स्वतः घेतले सध्या आहे तिथे प्रत्येक ठिकाणी जवळपास पहिल्या टप्प्यामध्येच 1000 ते 2000 सोमेन मुखर्जी, एक पटकन तपशील घेतोय, नवीन ऐकूयात। निश्चित एक मोठी अपडेट। पश्चिम बंगालमध्ये भाजप 123 तर तृणमूल काँग्रेस सध्या 119 वर आहे, तर तिकडे आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम बंगालमध्ये भाजपने 123 चा आकडा गाठलाय तर तृणमूल त्या पाठोपाठ 119 वर सध्या पाहायला मिळतंय। तर आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तर पुन्हा एकदा चर्चासत्राकडे वळूयात। धन्यवाद अंकिता या तपशिलाच्यासाठी। आपण आत्ताच्या घडीला जो नवा तपशील येतोय स्क्रीनच्या खालच्या बाजूला त्यात लक्ष घालणार आहोत आणि त्या अनुषंगाने चर्चा फार महत्वाच्या वळणाकडे जाते। शुभेंदू अधिकारी आघाडीवर आहेत। जर शुभेंदू अधिकारी आघाडीवर असतील तर मला सोमेन मुखर्जी आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की शुभेंदू अधिकारींच्या आघाडीवर असण्याचा अर्थ काय, त्यांनी कुणाला मागे ढकललेलं आहे?
शुभेंदू अधिकाऱ्यांचा आघाडी घेतल्याचं कारण आहे ते नंदीग्राम जागेवरचाही आघाडीवर आहे आणि भवानीपूर मधूनही ते आघाडीवर येणार आहे. ह्या बघा साहेब, अजूनपर्यंतचा आम्ही जे टक्केवारी पाहतोय तर ऑलरेडी भाजपनी 46-47% मतं घेतली आणि एआयटीसीच्या बाजूला पहिल्या फेऱ्या आले तर त्याच्यामध्ये फक्त 36% मतं त्यांच्या बाजूने दिसत आहे. म्हणजे सोमेन एक मुद्दा पटकन घेऊया. तर आपण आत्ताच म्हणाला तसं नंदीग्राम मध्ये शुभेंदू अधिकारी आघाडीवर जात आहेत, याचा अर्थ त्यांनी कुणाला मागे ढकललंय आणि जर ते भवानीपूर मधून आघाडीवर गेले तर ते ममता बॅनर्जींना मागे टाकतील. हो, कारण ह्यावेळी नंदीग्राम मध्ये जे प्रार्थींना पवित्र कर म्हणून आहे, पवित्र कर गेल्या इलेक्शन चुनावामध्ये शुभेंदू अधिकारींच्या बाजूचे एकदम त्यांच्या जवळचे होते, भाजपचे पंचायत प्रधान होते, त्यांना ह्यावेळी तृणमूल पक्षांनी फोडून घेतली आणि त्यांना तिकीट दिलेलं आणि पण तरी ते आघाडीवर जाणारच पिसारीवर जाणारच होते. पवित्र कर टीएमसीचे ते आता समोर येत आहे आणि नंदीग्रामामध्ये शुभेंदू अधिकारींचे पगार खूप मजबूत आहे, त्यांना कुठे काही करू म्हणजे त्यांना हलवता येणार नाही टीएमसी किंवा कोणत्याही पक्षाला. हे टीएमसीचे उमेदवार आहे ते पिसारीवर आहे नंदीग्राममध्ये. आणि सिंगूर म्हणजे एक अजून वेगळं भाजपचे अजून एक वेगळं तृणमूल काँग्रेसचा जो दुसरे आंदोलनाची एक भूमिका होती ममता बॅनर्जीचा, एक तृणमूल सिंगूर आणि